चलायचं ना आपण, तयार हो ना मग. मला नाही यायचं. का रे? एकतर खूप काम आहेत, उद्या सकाळपासून लागलेली आहेत. पण सकाळी तर म्हणालास रिकामा आहे म्हणून. मध्ये फोन येऊ शकतात मला. किंवा मुलींकडनं निरोप येऊ शकतात. सुधाकडे जाणार आहेस? हे तू कोण मला विचारणार आहे? आजपर्यंत असा प्रश्न मला कुणीही विचारला नव्हता. टेन्शन असतात माणसाला. ती सगळ्यांनाच असतात, पण ती इतरांना कळू न देणं हे जमलं पाहिजे. काय म्हणते तुझी बायको? ठीक आहे. आकांक्षा आली होती. कशाला? मला भेटायला. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असायलाच पाहिजेत का? त्याशिवाय ती तुला इथे कशाला भेटायला येईल? इनफ. हा माझा खाजगी प्रश्न आहे. गुड नाईट. नाही म्हणजे बाकीच्या गोष्टींवर तुम्ही निर्णय घेतलात की त्या झाल्याच असं समजायचं? होईल ते, काळजी करू नका. अजून एक काम होतं माझं तुमच्याकडे. बोला. जरा बापूसाहेब हिरेबेटला जोडून द्या. हा बोला. नाही म्हणजे तसं मला असं लगेच नाही सांगता येणार. जरा वेगळाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. अरे 10 मिनिटांनी जोडून दे. माझी मुलगी म्हणजे पाड्याची स्टोरी पुढे. म्हणजे तिने ती स्टोरी लिहिली म्हणून तिला एक पार्सल आलं घरी. बर. त्यानंतर एक गाडी तिचा सतत पाठलाग करत होती, अगदी घरापर्यंत. मग ह्या सगळ्या गोष्टींनी ती खूप घाबरली आहे. साहजिकच आहे हो. काय साहेब, आम्ही मध्यमवर्गीय माणसं, आम्हाला या असल्या गोष्टींची सवय नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही जरा ह्या गोष्टीकडे हो लक्ष घातलं असं समजा. परत असं काही होणार नाही एवढं लक्षात ठेवा. त्या कंपनीचं नाव परत पेपरमध्ये येता कामा नये. या तुम्ही आता. येऊ मी? या. हाँ हेलो. हाँ हाँ मैं समझ गया. मैडम से बात हो गई. नो प्रॉब्लम. ओके. हॅलो राजीवा, मी. हाँ मॅडमने आता चौकशी केली. नो प्रॉब्लेम. फक्त आमच्या कुलगुरूच्या मुलीचा पाठलाग कुणी केला तेवढं बघा. हा ती पत्रकार पाणीवाली बाई. हा तेवढं बघा. हा हॅलो. नाही नाही, प्रथम मी काय बोलतो ते ऐकून घ्या. परत त्या पत्रकार बाईच्या पाठीमागे गाडी लागली तर याद राखा. हा नाही मॅडम विचारत होत्या ओ हेल्थ मिनिस्ट्री का क्या चक्कर आहे म्हणून. हा आणि हो ते तुमच्या घरी रात्री मैत्री भोजन आहे ना ते जरा कॅन्सल करा. जय हिंद. अगं ती मोर्चातली लोक चक्क रस्त्यावर येऊन बसले. मग काय लाठीमार, गदारोळ, धावपळ, मारामारी, काय विचारू नकोस. तनपुरेंनी गाडी पटकन काढली ना म्हणून आम्ही सुटलो, नाहीतर कठीण होतं आज माझं घरी येणं. म्हणजे शी, आता या पत्रकारांना बरंच झालं. नवीन बातम्या काय, फोटोज काय, कमेंट्स काय. हे काय त्या तरी कुठे असतात हल्ली एवढ्या. कधी कधी तर मलाच वाटतं त्यांच्या नावाने आपणच एखादी कमेंट लिहून टाकाल. सगळ्याच अपव्य आहे, पैशाचा, वेळेचा. तर काय अगं असं कसं म्हणतेस सुद्धा तू? आपण मध्यमवर्गीय माणसं या महागाईने भरडलं जातोय, त्याच्या विरुद्ध कोणी आवाज नको उठवायला.
रेल्वे भाववाढी विरुद्ध हे आमदार आणि खासदार आंदोलन करणार. अगं त्यांना फ्री पासेस असतात, त्यांच्या पदराला थोडाच खार लागणार आहे महागाईचा वगैरे. पण आईत मग तू असं बघ ना की दुसरं कोण नेतृत्व करणार? आपल्यासारख्या सामान्य माणसांनीच करायचंय, तुमच्या सारख्यांनी. छान. आम्हाला कोण विचारणार आहे? कधी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलात? अगं पण त्या रेल्वे कारभाराविरुद्ध कोण काय बोलणार आहे? सगळ्यांना सगळं करता येतं, सुरुवात महत्वाची. एका निशस्त्र माणसाने फक्त 2 शब्द म्हटले, अक्का, चले जाओ. हो, पण तो माणूस महात्मा असायला हवा. महात्मा असायला लागत नाही, बनायला लागतं. आणि प्रत्येकाने स्वतःला बनवायचं असतं. आई, पण तू जेव्हा फी वाढ केलीस तेव्हा केवढं प्रचंड आंदोलन झालं, त्याला काय म्हणशील मग तू? हा, मातृभाषेसाठी खर्च करायला पैसे नाहीत असं म्हटल्यावरती त्या पैशांची तरतूद करण्याकरता मला काहीही करायला लागलं असतं ना तरी मला गैर वाटलं नसतं, मी केलं असतं. पण फी वाढ रद्द केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आज बघ ना, एवढे रस्ता आंदोलन वगैरे केलं, रेल्वे रोको वगैरे केलं, काय उपयोग झाला? त्यातल्या किती जणांना वाईट वाटलं असेल याच्याबद्दल. प्रत्येकजण आपापल्या घरी गेला आणि म्हणाला, वा छान, बरं झालं आज अचानक आपल्याला सुट्टी मिळाली, चला आता हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी आपण काहीतरी खाऊया. काय काय खाऊया? बोला बोला. आपणही तेच करूया आता. मी खमंग काहीतरी खायला करते. बेस्ट. या चला. काय झालं ग? आई, आकांक्षा जर डॉक्टरना बोलावून ये. सुधा मी मी पटकन पड बघू तू इथे. आई, सुधा, अक्का मला सहन. आई ग, अक्का अक्का इथे इथे जोरात दाब, इथे जोरात दाब. आई, नाही, हे रिपोर्ट ठीक आहेत, पण मला बायोप्सीचा रिपोर्ट पाहिजे. तुम्ही जरा बाहेर जा बघू प्लीज. मला वाटतं मला काय म्हणायचंय ते मी स्पष्टपणे सांगितलंय आणि तुम्हाला ते कळलं असावं. अक्का, तुला वेगळं सांगायला हवं. जाते मी. कळलंय मला. डॉक्टर, सुधाला काही एक होता कामा नाही. डॉक्टर, अजून मी बायोप्सी नाही केली आहे. म्हणजे मी परवा करणार आहे, त्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेतली मी. पण अजून का नाही गेलात? भीती वाटते मला. भलत असेल तर काही निघालं तर? निघालं तर? अहो, असं कसं म्हणता तुम्ही डॉक्टर? माझ्या मुली आहेत, अक्का आहे, शरद आहे, यांचं काय होईल? अहो पण काय आहे ते तर कळलं पाहिजे. काय होणार आहे ते कळून? उपाय करता येईल. आणि उपाय नसेलच तर? तेही कळेल. मग कशाला करायचं एवढं सगळं? तुमच्या शब्दात अगदी सांगायचं ना तर समजा एक शर्ट फाटलाय, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा तो कुठे फाटलाय हेच जर शोधलं नाही तर काय होईल? तर तो अजूनच फाटत जाईल. किंवा तो एक दिवस अंगात घालायला निरुपयोगी ठरेल. पण तोच जर समजा नीट लक्ष देऊन शिवला तर आणखी जास्त दिवस वापरता येईल. पण तो शर्ट फाटलाच नाही, या अज्ञानामधलं सुख जास्त दिवस टिकत नाही. शरीरासाठी सुद्धा हाच नियम लागू आहे. नाही, आणि मला सांगा जास्तीत जास्त काय होईल? ऑपरेशन करावं लागेल, पण नंतर वाचण्याची शक्यता जवळजवळ पूर्ण असेल. तेव्हा रिपोर्ट काढा आणि मला दाखवा. अगं हो हो, मी आणलं असतं पाणी तुला. सावकाश.
कुठून आली जाऊन तू एवढी धाप लागली तुला ती? हा, जरा मला पाणी पिऊ देशील? किती आल्या आल्या प्रश्न विचारतेस. आजी तू पण ना खरंच. काय झालं? तुला माहितीये ना सगळं. आता ते काय झालंय तुला ते तुलाच भोगायला हवंय. तू आपल्या हातानेच ओढवून घेतलंयस ना. त्याच्याबद्दल नाही म्हणते मी. अगं ते दूषित पाण्याचं प्रकरण काय केलं सरकारने? त्याच्यावर कमिशन नेमलं होतं. काय झालं त्याचं? आजी ग, त्या कमिशनवर तुलाच नेमायला हवं होतं. का? एका फटक्यात सगळ्यांना शिक्षा देऊन मोकळं केलं असतंस तू. अगं सरकारी कामं अशीच होतात, आपल्याला माहितीये ना. तरी माझ्या त्या स्टोरीमुळे विरोधी पक्ष जागा झाला. अर्थात त्यातही त्यांनी त्यांचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न केलाच, पण तरी सुद्धा त्यांच्या दबावामुळे, जनतेच्या रेट्यामुळे सरकारला चौकशी कमिशन नेमावंच लागलं. बरोबर आहे, पण तू सुद्धा न घाबरता खंबीरपणे पायरून उभी होतीस म्हणून झालं सगळं. काय ग, ते आधी पैसे काय, मग धमक्या काय, मग आमच्या गाडीचा पाठलाग काय. अक्षरशः हिंदी सिनेमात शोभावा ना तसा आमच्या टॅक्सीचा पाठलाग सुरू होता. अनु सांगत होती मोहनच्या माणसांचं तुमच्या येण्या जाण्यावर लक्ष होतं म्हणून. तुला एक सांगू का आजी, मला असं वाटतं मोहनला हे सगळं माहिती असावं, फक्त त्याला उघडपणे बोलता येत नाहीये. अय्या, ए रिमोट कुठे आहे? तिकडे. काय झालं? अगं हळू. अगं काही नाही, मला बातम्या बघायच्या आहेत. अगं वेळ आहे, आत्ता सुरू झाल्यात बातम्या. धावपळ करू नकोस बाई तू. हे बघ आत्ताच सुरू होत आहेत ना. असंही ते पुढे म्हणाले की समाजातील तळागाळातल्या जनतेपर्यंत या योजनेचे फायदे पोहोचले पाहिजे. मुंबईतील एक महिला पत्रकार आकांक्षा जोशी यांनी उजेडात आणलेल्या दूषित पाण्याच्या म्हणजेच भेसळयुक्त पाण्याच्या प्रकरणांचा सरकारने नेमलेल्या समितीने आज अहवाल सादर केला. याबद्दल मुख्यमंत्री थोरात साहेब हे स्वतः जनतेला एक निवेदन करणार आहेत. दूषित पाण्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्याचे रिपोर्ट्स माझ्याकडे आलेले आहेत. मी जनतेच्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की विरोधी पक्षाला दूषित पाण्यातून दूषित राजकारण खेळायचं होतं, पण मी या जातीने लक्ष घालून चौकशी कमिशन नेमलं. त्यांनी फास्ट काम करून ताबडतोब माझ्याकडे रिपोर्ट दिले आहे. ज्या कंपनीच्या बाटल्यातून या दूषित पाण्याचा सप्लाय झाला त्या कंपनीच्या मालकावर आणि तेथील अधिकारी वर्गावर आम्ही खटला आणलेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट करतो आहे. माझे सहकारी आरोग्यमंत्री यांचा मला खूप अभिमान वाटतो. त्यांनी या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा आपणहून माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय रे मोहन, काय करतोयस? काय करतोय काय, तुझी वाट बघत बसलोय. हे सगळे नंबर सुद्धा माझे उतरून झाले. त्यापेक्षा कमिशन ऑफिस मधला वडा खात बसलो असतो मी. चला, त्या निमित्ताने तुझा खिसा रिकामा झाला. नाहीतर तू उशीर कर, मग दुसरं काय करणार आहे मी? खरं तर मी येणारच नव्हते. तुला कॉन्टॅक्ट करायला वेळ झाला नाही म्हणून आले. का, काय झालं? अरे आईची तब्येत बिघडली. काय झालं? तेच तर कळत नाहीये ना. म्हणजे काहीतरी सिरियस नक्की आहे. कारण बायोप्सी पर्यंत रिपोर्ट्स काढायला सांगितले होते. अर्थात सांगितले होते, तिने काढले नाहीतच. पण आता डॉक्टरांचा तातडीचा फोन आलाय. कदाचित ऑपरेशनही करावं लागेल. बापरे, म्हणजे मामला चांगलाच गंभीर आहे. म्हणून तर काळजी वाटते ना. मग काय करणार तू? म्हणजे
नाही म्हणजे समजा हे तुला सगळं कळलंच नसतं तर तू काय केलं असतंस? जे तुला कळल्यावर करतेस तेच ना. अरे पण म्हणून निष्काळजीपणा दाखवायचा, आपल्याला काही कळलेलं नाही असं दाखवायचं? अगं मी तुला उलट सांगतोय. मला सांग, तुला माहितीये तुझ्या आईला नेमकं काय झालंय? नाही. बरं मग तुला काही मदत करू शकतेस म्हणजे तुझ्या आईची तगमग कमी व्हावी म्हणून? अगं मग उगाच कशाला काळजी करायची? त्यांनी ना फायदा ना तोटा. त्यापेक्षा सरळ काहीच झालं नाही असं दाखवायचं. त्यांनी रोग्याला थोडासा धीर मिळतो. मी जेव्हा शूटआउट वरून घरी जाऊन झोपायचो ना तेव्हा मला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आणि शेवटी काय तर जितनी चावी भरी राम ने उतना ही चले खिलौना, हेच खरं. जाऊ दे, सोड ना. मी तुला हे काय सगळं सांगत बसलोय. तुला एक गंमत दाखवतो. माझ्या ना हे सगळं मी आता उतरून घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये देशपांडे आणि कुलकर्णी यांची संख्या खूप वाढली. हे बघ, आपण ए पासून सुरुवात करूया. हे बघ, भाई मी तुला काही विचारलंच नाही. तू काय घेणार आहेस? काही. वेटर, चिंगी अगं तुझं काय चाललंय? तिकडे आई आजारी आहे आणि तू पुस्तकं काय वाचत असतेस? मग काय करू? 24 तास तिच्या बेडरूम मध्ये बसू? मला कंटाळा येतो. सारखी कणत राहते ती. आणि अशा वेळी नेमकं काय करायचं ना हेच मला कळत नाही. वेडाबाई, अगं अशा वेळेस आपण समजुतीने घ्यायचं. लहान मुलांची कशी समजूत काढतो आपण तसं वागायचं तिच्याशी. आता आपल्या आईला अशी झोपून राहायची सवय आहे का? त्यातून दुसऱ्याकडून सेवा करून घ्यायची तर अजिबात नाही. मग त्रास होतो ग तिला. मला नाही बाई त्रास होत. मी आजारी असले ना की मला खूप बरं वाटतं. सगळे माझ्या बेडभोवती जमतात, माझे लाड करतात. आजी माझ्या उशाशी बसते, मग मी तिच्या मांडीवर डोकं ठेवते. ती छान गोष्ट सांगते, मग मी मस्त झोपते. वेडाबाई, अगं आपली आजारपणात 2-3 दिवसाची असतात. पण आईला काय झालं कळत नाहीये. सुरुवातीला क्षुल्लक वाटणारा आजार गंभीर असेल असं वाटतंय. सुनंदा मावशीला माहिती असेल आईला काय झालंय ते. ती घरी आली ना की दोघीही दरवाजा लावून बसलेले असतात. मग मावशी जाताना तिचे डोळे भरतात. मावशी का नाही ग सांगत आपल्याला आईला काय झालंय ते? कदाचित आईनीच तिला शपथ घातली असेल कुणाला सांगू नकोस म्हणून. ती आईचं काय ऐकते? आईच्या तोंडावर नुसतं हो म्हणायचं ना. नंतर बाबा किंवा जया काकाला जाऊन सांगायचं नाही का? आई फक्त त्या दोघांनाच घाबरते. उगीच काहीतरी आचरेटासारखं बोलू नकोस. आई कधी कुणाला घाबरते का? उलट जया काका आणि बाबाच घाबरतात आईला. ते ती बरी असताना. ती बरी असते ना तेव्हा ते मुख्यमंत्री थोरात सुद्धा आपल्या आईला घाबरतात. पण सध्या आईचा पोपट झालाय. शिंगे, अगं काय भाषा आहे ही तुझी? तो बंटी परवडला. त्या बंटी बरोबर राहूनच माझ्या तोंडात त्याचे काही शब्द बसलेत. ओके, सॉरी. तर आपण काय बोलत होतो? आईचा आजारपण. ते लवकर बरं होण्यासारखं नाहीये असं आपल्याला वाटतंय. मी बाबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना सगळी परिस्थिती सांगणार आहे आणि त्यांना घरी राहायला बोलवणार आहे. शिंगे, मी कोणाचंही ऐकणार नाहीये ह्या वेळेला. इतके दिवस खूप ऐकलं, आता यापुढे तुम्हाला माझंच ऐकावं लागेल.